माझं एक ऐतिहासिक नाटक म्हणता येईल त्याला. त्याचा आमचा परफॉर्मन्स होतो. त्याला पारसी म्हणतात. की पारशी स्टाईलमध्ये जेव्हा नाटक खेळलं जायचं आधी, तर त्या स्टाईलमध्ये खूप हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स, मायथॉलॉजीमधले कॅरेक्टर्स आणि खूप जास्त कलरफुल कॉस्ट्युम्स, अच्छा अच्छा. हेवी कॉस्ट्युम्स आणि खूप जास्त मेकअप आणि सगळं लाऊड परफॉर्मन्स असायचं. तर अशा एका परफॉर्मन्समध्ये मी एका नाटकामध्ये मी अभिमन्यू झालेलो आणि त्यावेळेला मी म्हणजे अजूनही फार लठ्ठ नाही आहे तसा, पण मी त्यावेळेला अत्यंत बारका होतो, भयंकर बारका होतो. ते मला कसे बसे ते कपडे हँगरवर टाकल्यासारखे मला ते वाटायचे मला. तर मी अभिमन्यू बनलो होतो, आपला बनलो ठीक आहे. त्या अभिमन्यूचा जो परफॉर्मन्स म्हणजे तो पारशी थिएटरचा जे परफॉर्मन्स होता तो इंटिमेट स्पेसमध्ये नेहमी व्हायचा. तर म्हणजे मी इथे अभिमन्यू वीर रसात उभा आहे, तर त्याला बघणारा ऑडियन्स इथेच आहे, इथेच. म्हणजे अगदी पायाजवळ अगदी पायाजवळ, अगदी इंटिमेट, म्हणजे असा इंटिमेट. म्हणजे मी एखादा वाक्य बोलतोय आणि चुकून जर त्याच्या नजरेत नजर पडली तर मी गेलो, फुटलो. आणि तेव्हा आमचे सिनियर्स असायचे, आम्हाला आमची म्हणजे खेचायलाच बसलेले असायचे. अच्छा.